आणि मला ते ट्रेंडी असं काही नको होतं माझ्या ज्वेलरीमध्ये. जे सगळे घालतात, सगळ्यांच्या अंगावर दिसतं, ते माझ्याकडे नाही मिळत. माझ्याकडे फार क्वचित वेगळं काहीतरी आहे सगळ्यांसाठी. हा ऍक्च्युली म्हणजे मी आता सगळे दागिने तुझे सगळेच नाही आपण काढले, थोडेफार जे Yes. आहेत तर ते बघते. तर मला असा प्रश्न पडला होता की जनरली ना आम्हाला म्हणजे असं सामान्य लोकांना बाहेर असं वाटतं ना की अरे ह्या पिक्चरमध्ये ह्या हिरोईनने हे खूप छान सुंदर सेट घातलाय तर आपल्याला पण तसा हवाय. तर मला असं वाटतं की त्याहीपेक्षा खूप वेगळी सुंदर ज्वेलरी आहे ही. तर तुझ्या डोक्यात असं काही कल्पना होती का की आपल्याला लोकांना ही आवडते तर हीच ज्वेलरी द्यायची, की तू वेगळे पण तुझं जपण्याचा प्रयत्न केलायस असं दिसतं इथे? येस, मला वेगळेपणच आणायचं होतं. मला ते एक माझ्यासाठी ज्वेलरी ही स्टेटमेंट आहे. म्हणजे बाईनेच, आणि माझं असंही म्हणणं आहे की बाईने दागिना घालण्यासाठी घालावा असं नाहीये. तो स्पोर्ट करता आला पाहिजे, तो छान दिसला पाहिजे, म्हणजे कोणी घातल्यानंतर बोललं पाहिजे की अरे मस्त दिसतो, त्यासाठी बाई एक दागिना घालते आणि नुसतं घालण्यासाठी नाही. तर माझं असं म्हणणं होतं की काहीतरी वेगळं करूया. आणि मला अशी गोष्टही आवडते की मी कस्टमाइज ही करते. अच्छा. म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल हा कलर, आता माझ्याकडे हे आहे, सो असं पेंडंट खूप आहे सुरेख आहे. आणि हे स्टोन्स आहेत. तर आणि कुंदन मध्ये वर्क आहे आणि सगळे हँड पेंटेड ज्वेलरी आहे. सो जर हा कलर जर कोणाला नको हवा असेल तर मी त्यांना तो कस्टमाइज करून वेगळ्या कलर मध्ये देऊ शकते. काय काय लोकांना बजेट इश्यूज असतात, बजेटमध्ये बसवून देऊ शकते. हो, त्याच्यावरचे हे कानातले सुद्धा आहेत. येस. खूप सुंदर सेट आहे. पण मग ह्या जे स्फटिक आहेत यांचं नाव काय आहे? कुठले हे? हा. ह्यांना ऑनिक्स बीड्स म्हणतात. अच्छा. आणि हे भयंकर वेगळ्या वेगळ्या पद्धती देतात. आता हे जे आहेत हे त्यांना थोडा शाईन असतो हा. आणि ह्यांना जेड स्टोन्स म्हणतात खरं तर. Okay. आणि हे वाले जे आहेत ते थोडे मोठे असतात. हे 12 mm म्हणजे साईज अच्छा. आहे आणि ह्यांना पण अच्छा. ऑनिक्स बीड्सच म्हणतात. आणि हे थोडे मध्ये पर्ल्स असतात. Okay. आणि हे जे आहे, हे जे पांढरं तुम्हाला इथे दिसतं त्याला मदर ऑफ पर्ल म्हणतात. म्हणजे आपले जे शेल्स असतात त्याच्यामध्ये पर्ल्स असतात. त्यांच्या शेल म्हणजे त्यांच्या कव्हरिंग वर रॉ स्टोन्स Wow. आहेत हे. किती त्याच्यावरती सुंदर आहे. कानातले पण आहेत छोटूसे असे. खूप सुंदर. तर मग हे असे नाजूक आहेत माझ्याकडे. आणि एक पण छान आहे. म्हणजे याला स्क्रू नाही, हे नुसतं असं अडकवायचे. हा, स्क्रू वाले कमीच आहेत कारण सगळ्यांचे गळ्यांचे हिशोब वेगळे असतात. सगळ्यांना घालणं पण इझी आलं पाहिजे. बरोबर. आणि हा एक माझा सगळ्यात आवडता पीस आहे आणि ह्याचे मी ऑलमोस्ट 4 आणि 5 सेल आउट केले. हा शेवटचा उरला ऍक्च्युली. चोकर. कुंदनचा हा अख्खा चोकर आहे हा. सुपर. आणि मध्ये फुल, आणि हा स्टोन अख्खा असा ट्रान्सपरंट आहे, तुम्ही बघू दिसणार. त्याच्यावरचे हे कानातले पण आहेत. असा हा सेट आहे. आणि तो खूप सुंदर दिसतो आणि तुम्ही एवढंच घातलं साडीवरती कशावरही तर खूप छान दिसेल.